आज गेलतो उसाटण्याला शर्ती बघायला ना, बघता होता झाल्यान भांडणा. अच्छा ठीक आहे. दुपारचे फोन आला की भाई जायचा शर्तीनं, मग घेतली गमशा ना, बसलो मयूर त्याच्या गाडीन आणि चाललो डायरेक्ट आता सरळ उसाटण्याला शर्ती बघायला. शर्तीच्या अड्ड्यान एंट्री मारल्या भाई आजूबाजूला बघता नुसत्या बाईकच लागलेल्या असेल. होलसेलला पण आवऱ्या गाड्यांना लागत, इथं लागले. इथं आलो ना, बघता होतं ही बैला एकमेकाला मारो होती. नशीब यांच्या मध्ये कोण झेला ना, तर त्याला पण धुमसोला असता. शर्तीनं भाई पब्लिक पक्की होतं. मग आता याही नवी सुविधा केले की भाई स्क्रीन लावायची, मग अर्धी पब्लिक इथं बघल म्हणून. पक्का ऊन लागो होता, मग आलो लगे निंबू सरबत प्याला ना. आता भाई अड्ड्यान उभा राहायचा बोललं तर ऊन पका लागल. मग आता जेव पिऊन निंबू सरबत. सुंदर बैल भाई 6 महिने आजारी होता. 6 महिन्याच्या नंतर तो पण पलाला आले उसटण्याच्या अड्ड्यान. याला वजन खरा बादशाह. थोड्या वेळानं आलो भाई शर्ती बघायला. आता बघता एक पण गाडी तर अजून सुटली ना. सुटल्यावर तुम्हाला दाखवता होता मी. एक शरद भाई बैलांची झालेलीच होती ना. अड्ड्यान बघता तर नवीन बघायला भेटले आपल्याला. यो कुत्रा त्यांचे पुरत चालेला की त्यांचे बर्ब पालाला चालेला काही समजत नव्हता ना. भाई बैलांचे पुरं आला ना, तुरोला पाया खाली आला. या गाडीला वाटत नक्कीच मांडलेली ड्रायव्हर भाई वरती ना चरला तर लगेच खुल्ली सोरली या गाडीला. हे दोघं आमचे बर्ब चालते ना भाई. मागच्या कुठं गायब झालं काही समजलं ना. मी याला बघायलाच चाललो तर बघता तो गोला खातखात आले वर्षी. त्यांना बघत भाई मग मला भूक लागली. मग आलो लगे इथं वडापाव घ्यायला ना. मग घेतली चायनीज बेल पहिले खायला ना. वडापाव भाई खपलेला मग गरम करता. आता जेव पार्सल न जाऊ. टेकरी उभा राहिलेलंच होतं ना. तवऱ्यान माग लक्ष दिलं तर बघतो तर जया भाई चालले. भाईला आवाज दिला. भाई के लक्षात ना देत असं चाललंय की बापूस माग दांडूक जेवून आले. आता उद्या शिंगाड्यानी समोरच बघता होता अंश भाई पण आले. अंश भाई त्या साईडच्या माझी व्हिडिओ काढतो ना, या साईडच्या मी त्याची व्हिडिओ काढतो. भाई नक्की कोणला फेमस करशील तो? आता मी तुला करू की तू मना करतं काही समजत ना. ऊन पका लागू होता डोक्याला. मग बांधला लागे गमशा, कारण की भाई यो वाचवल थोडाफार. थोड्या वेळा इकडे तिकडे नजर फिरवली ना. लय लांबशा आपल्याला दिसले आपला करण भाई. मग घेतला त्याला पण ब्लॉग मध्ये. भाईला आवाज दे होतो, आवाज घेत नव्हता. पैसे मोजत चालेला. यात जर भाई कुठल्या पोरीने आवाज दिला असतं तर भाई घरच्या लगे फॉर्मल ड्रेसिंग मारून चैनी बिनी घालून आला असता अड्ड्यान. नंतर बघता होतं भाई शर्ती सुटलेल्या त्या फाकल्या डायरेक्ट ना. सगळ्या माणसांना उरवलं तिकडे. भांडणं काही झाली नव्हती. मनावर तर वाटला भांडणाच झाले. थोड्या वेळा अंश भाई आला चक्रा जेवून. भाई निघूत माझी व्हिडिओ काढत होता ना. आता व्हिडिओ चालू केले तर भाईला हेंगला व्हिडिओ काढतो तो बघ तर भाई बघत. त्याचे मागे बघता होतं युवराज भाई पण बैल जेवण आले. भाईला शेंगला व्हिडिओ काढतो. स्माइल. ते भाईची स्माइल बघा कधी डेंजर आहे. या लोकांना चक्रा न्यायला पोरं नव्हती तर बघा भाई कसं गाडीवर जेवून चालले नाही लोक. घरा जायला निघलेलो तवऱ्याने मामा आला. मामा शेंगतो बोलतो तू व्हिडिओ बनवतो ना. मामाला शेंगला बरं तू माझा ब्लॉग बघते का? मामा बघा काय बोलले.